नमस्कार, मी उमा चिट्याला TSTV न्यूज करिता आजची विशेष बातमी। ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या समस्येवर महत्त्वपूर्ण बैठक। श्रमजीवींचे आंदोलन तुर्तास स्थगित। दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक DS स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे जिल्ह्यातील खड्डेयुक्त रस्त्यांच्या बिकट परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या ट्रॅफिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। यामध्ये जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, प्रवक्ते प्रमोद पवार, जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने, जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके, ठाणे शहर संघटनेच्या पदाधिकारी नंदाताई वाघे, संतोष गावित यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी खासदार सुरेश म्हात्रे, माजी मंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौगुले, आमदार रईस शेख, आमदार शांताराम मोरे आणि शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला। बैठकीत ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर सविस्तर चर्चा झाली। श्रमजीवी संघटनेने यापूर्वी रस्त्यांच्या तकलादू दुरुस्ती तसेच ठेकेदारांचा भ्रष्टाचार आणि प्रशासकीय दिरंगाई यासारख्या गंभीर मुद्द्यांवर आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते। संघटनेने शासनाकडे रस्ते दुरुस्तीसाठी निधी नसल्यास श्रमजीवी संघटनेच्या सभासदांनी भीक मागून आंदोलनाद्वारे जमा केलेली रक्कम रस्ते दुरुस्तीसाठी शासनाला सुपूर्द करण्याचा इशारा दिला होता। या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक तंबी देत गणपती उत्सवापूर्वी रस्ते सुस्थितीत आणि वाहतुकीस योग्य करण्याचे स्पष्ट आदेश दिले। या आदेशामुळे नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची आशा आहे। या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेने 26 ऑगस्ट रोजी पुकारलेले आंदोलन तुर्तास स्थगित केले आहे, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी दिली। त्यांनी सांगितले की प्रशासनाच्या या सकारात्मक पावलामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले असून रस्ते दुरुस्तीच्या कामावर संघटना बारीक लक्ष ठेवून आहे।